महेशला त्याने पिलानीला इंटरनेटवर वाचलेल्या चावट मराठी कथा आवडल्या. त्याने त्याचा चेहरा तिच्या नितळ मांड्यांच्या मधल्या त्रिकोणावर नेला. अनेक मासिकांमध्ये पाहिलेल्या संभोग चित्राची मनात उजळणी करत त्याने तिच्या योनीवर ओठ ठेवले. एका अनोख्या मस्की वासनाने त्याचे नाक भरून गेले. ए महेश, अरे तू काय चालवलंयस? काय करतोय काय तू माझ्या बुच्चीवर? अरे तिथे कोणी तोंड लावतं का? ती पाय जवळ घेत त्याला दूर लोटायचा प्रयत्न करू लागली. त्याला दूर करण्याचा त्याचू महेशने त्याचा अश्रू काढले. त्या विचित्र स्थितीतही ती स्तंभ उभी झाली व न हालता त्याच्याकडे पाहू लागली. ए हुई ना बात, कसा केला की नाही परफेक्ट टाइमला भिडू. असंच हसतच महेशने त्याचा नेटचा हल्ला परत चालू ठेवला. तिच्या पायांना त्याने फैलावले व त्याच्या ओठ तिच्या योनीच्या पाकळ्यांवर ठेवले व तिथे जीभ फिरवली. अंजूला हसू येत होते. बहुधा तिला गुदगुदल्या होत होत्या. तिच्या हसण्याला न जुमानता महेश तिच्या योनीला चाटू लागला. एक बोट तिच्या योनीत फिरवत मगाशी तिने सांगितलेल्या तिच्या बटणाशी तो जिभेने चाटत खेळू लागला. अंजूने तिचे पाय अजून फैलावले व पायाची मिठी त्यांच्या मानेवर घातली. एका हाताने स्वतःचे होठ आवळत ती दुसऱ्या हाताने त्याच्या डोके तिच्या योनीवर दाबत कंबर उचलत तिची योनी तिच्या जिभेवर रगडू लागली. महेशची जीभ तिच्या सुजलेल्या क्लिटोरीवर काही सेकंद फिरताच तिचे शरीर आखडले. मोठा सुटकारा सोडत ती महेशच्या तोंडावर तिच्या कंबरयोनीतून तिच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. घशातून आ असे जोरदार आवाज काढत योनीतून अमृतधाराचा वर्षाव करत ती क्लायमॅक्स करू लागली. तिच्या महेशला जाणवते की तो हालचाल करू शकत नाही. इतकी तिच्या पायात तो दाबला गेला आहे. काही सेकंदात तिचा आवेग कमी होऊन मांडीचा व हाताचा तिच्या डोक्यावरचा दबाव कमी झाला व अंजू नॉर्मल झाली. तो तिच्या अजूनही सौंदर्याच्या योनीला प्रेमाने चुंबन उठला व तिच्या जवळपास अनावृत झालेल्या शरीरावरून सरकत तिच्या जवळ गेला. दोन्ही स्थानांना हाताने आवळत त्याचे तिची दोन्ही निप्पल त्याच्या चिमटीत पिळत तो त्यांना चाटत तिचे स्तन चोखू लागला. महेशने अंजूचे पूर्ण शरीर झाकेल असा तिच्या अंगावर झोपला होता. अंजूला तिच्या पोटावरती महेशचा भला मोठा झालेला लावड्याचा कडकपणा व त्याची गरमी लागत होता. तिने मध्ये हात नेऊन त्याच्या लंडाला मुरबाडवरून हात लावला. ए महेश, मला तुझा तो पाहायचा आहे. तुम्ही मुली काय म्हणतात त्याला? काय नाव आहे की नाही? नाव घेतलंयस तर दाखवीन. इतके बोलून तो तिचे स्तन चोखण्यात मग्न झाला. ए शी, असं काय करतोयस रे? मला बाई लाज वाटते. लाज वाटते ना? मग बस तशीच. अरे तुझा कॉक दाखव ना मला. लाजून तिने डोळे मिटले. परत एकदा सांग. परत त्याने सांगितले, तुझा कॉक दाखव ना मला. असं मला तुझा कॉक दाखव. बस झाले समाधान. तो तिच्या अंगावरून उठला. एकदा झटक्यात ब्रह्मडा व त्याच्या जांघ्या पायातून काढला. वरून टी शर्ट वरून काढत तो तिच्याकडे झोपवला. त्याचू तिने त्याला बरोबर मध्येच थांबवला. महेश पलंगाच्या अगदी जवळच फ्रीज झाला होता. त्याचा ताणून उठलेला लंड मात्र उड्या मारत होता. अंजू त्याला कुशीवर वळून डोक्याला हाताच्या पंजाचा टेकून देऊन झोपून त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत होती. पुरुषाचा ताणून कडक झालेला लंड तिच्या आयुष्यात प्रथमच ती पाहत होती. ती उठली व त्यांच्या जवळ गेली. तो तिरक्या डोळ्याने तिच्याकडे पाहत होता. तिचे वरचे शरीर नागडे होते तरी तिचा शर्ट अजूनही तिच्या अंगावर होता. त्यामुळे ती त्याला जास्त सेक्सी वाटली. त्याने अजूनपर्यंत पाहिलेल्या कुठल्याही बाईपेक्षा वाकून अगदी जवळून ती त्याचा लंड पाहू लागली. काय सई आहे रे भिडू, तुझा कॉक.
कसा मस्त लाल झालाय आणि त्याच्यावरची ती शिर काय टनाटन उडते आहे रे. तिने दोन्ही हातात त्याचा लंड भरून घेतला. ती गुडघ्यावर बसून त्याचे निरीक्षण करताच तिने त्याच्या सुपड्यावर बोटाचा स्पर्श केला व तिथल्या छोट्या चिरेवर जीभ लावली. तिची जीभ लागताच त्याच्या लंडाने जोरदार समर शॉट लगावला असं तिला वाटलं होतं. मी पहिल्यांदा त्याचा लंड पकडला. थाडथाड उडणारा लवडा तिने हळूच होठात घेतला व व सुपडा चाटू लागली. इतका वेळ स्तंभ झालेला महेशला आता मात्र राहवले नाही. त्याने तिला जरा मागे ढकलले व तो पलंगावर बसला. ए झोप, पाठीवर झोप ना. तोंडातला लंड न काढता तिने तिने त्याला हुकूम सोडला. ती झोपली मग पाठीवर महेशच्या. तो झोपताच ती त्याच्या अंगावर पसरून त्याचा लंड तिच्या तोंडात भरून चोखू लागली. अजूनपर्यंत मुश्किलीने सांभाळून धरलेला त्याचा बांधा तिच्या तोंडाच्या उगीने अचानक सुटला व प्रचंड वेगाने तिच्या तोंडात पिचकाऱ्या मारू लागला. त्याची पहिली पिचकारी तिच्या घशातच उडून ती जरा गुदमरल्यासारखी झाली, पण तोंड न उघडता तिने त्याची सगळी मलाई न थुंकता गिळली. त्याचा उडणारा लंडाचा आवेग कमी होत त्याचा आकार कमी होऊन तो उडायचा थांबला, तरी ती त्याचा चोखत राहिली. महेशला अजून मूड येत होता. तो अजून तिच्या डोक्याला हात लावून घेत होता. त्याच्या विषाणाचा थेंब ना थेंब चाटून झाल्यावरच तिने तोंड उघडले. त्याच्या जवळ सरकून तिने त्याच्या ओठावर तिचे ओठ ठेवले. तो भानावर झाला असे त्याने तोंड उघडले व तिला मिठीत भरत तिचे दीर्घ चुंबून घेतले. तिच्या तोंडात त्याला त्यांच्याच वीर्याची चव लागत होती. तिचा एक हात अजूनही त्याच्या लंडावर होता. नरम पडत चाललेल्या त्याच्या लंडात परत जान यायला लागली होती. तिने त्याला मुठीत दाबताच त्याच्या लंडाने एक उसळी घेतली. अंजू आता म्हणते परत एकदा आपण सेक्स करूया. तो म्हणतो हा किया ना बात करू ना. तिने त्याचा शर्ट वर केला व ती पाय फैलावून त्याच्यावर ओरड झाली व तिच्या युनीच्या पटीत त्याचा लंड घासू लागली. ती जरा उठली व बोटाने युनी उघडली. अजूनही पाझरणाऱ्या युनीत त्याच्या लंडाचा चोपडा तिने त्या घातला व नितळबाच्या हालचाल करीत ती त्याला तिच्या युनीत ढकलू लागली. काय भिडू विचार काय आहे? आजच सगळं करायचं बेत आहे की काय? महेशने दबक्या विचारात तू तयार आहेस ना? तिने त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विचारले. मी तयार आहे. विचार तुला करायचा आहे, त्याने प्रामाणिक उत्तर दिले. तुम्हाला अशाच कथा बघायला आवडत असतील तर ते आधी जे नवीन असलेल्या चॅनलवर होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली वर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असलेल्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.